तुम्ही होम लोन घेतलं आता आणि होम लोन घेतला असेल तर तुम्ही पुढच्या 15 वर्षात किंवा 20 वर्षात किती व्याज भरणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? दुसरी गोष्ट, हे व्याज कसं रिकव्हर करायचं याचं मी तुम्हाला प्लॅनिंग सांगतो. समजा एखाद्या व्यक्तीने आज 30 लाखाचं होम लोन घेतलेलं आहे आणि त्या होम लोन मध्ये त्याचा आजचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7.9 ने जर तो असेल तर त्यांचा EMI येईल दर महिन्याला पुढच्या 15 वर्षाकरता 28,500 रुपये. म्हणजे तुम्ही पुढच्या 15 वर्षात 30 लाखाच्या लोनवर 51,30,000 पे करणार. त्याच्यामधले 21 लाख रुपये जे आहेत हे तुमचे फक्त व्याज पोटी तुम्ही बँकेला देणार आहात. तर हे 21 लाख कसे रिकव्हर करायचे याकरता मी तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट सांगतो, ज्यामध्ये तुम्ही छोटी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही चांगली इंटरेस्ट पे केलेला असेल तो तुम्ही रिकव्हर करू शकताय. समजा तुम्ही 3,000 रुपये दर महिन्याला SIP केली आणि त्याला 300 रुपयाने टॉपअप केलं पुढच्या 15 वर्षाकरता, तर तुमचे इन्व्हेस्टमेंट होते 9,18,000 रुपये. तुम्ही त्याच्यावर आज पूर्ण मॅच्युरिटी अमाऊंट घेऊ शकता 22,50,000 रुपये. म्हणजे तुम्ही जे 21 लाख रुपये जे तुम्ही पे केलेले आहेत इंटरेस्ट म्हणून बँकेला, ते मी तुम्हाला रिकव्हर करून देतोय 22 लाखामध्ये. तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना तुमचा जो EMI आहे घराचा त्याच्या 10% ने इन्व्हेस्टमेंट चालू करायची आणि त्या 10%ला एव्हरी इयर 10% ने टॉपअप करायचं, जेणेकरून तुमचं व्याज जे आहे ते तुम्ही रिकव्हर करू शकता. आणि हे व्याज तुम्ही तुमच्या रिटायरमेंट करता यूज करू शकता किंवा मुलांच्या हायर एज्युकेशन करता यूज करू शकता किंवा तुमच्या फ्युचरच्या वेल्थ क्रिएशन करता तुम्ही यूज करू शकता. आणि अशाच इन्व्हेस्टमेंट करता तुम्ही आम्हाला कॉल करू शकता दिलेल्या नंबरवर. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.